जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या गावामध्ये गेली 5 वर्षापासून या पूर्ण नागरिकांचा माझा सहवास आहे। माननीय राणादादाच्या माध्यमातून, माननीय सज्जनराव मी स्वतः यांच्या माध्यमातून जे गावामध्ये विकास कामं झाली त्या कामाच्या आधारावर आज जिल्हा परिषद उमेदवार सौ शीतल आनंद ढाले आणि पंचायत समिती उमेदवार सौ पूजा मीरा विजय क्षीरसागर या दोन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ आज मी इथं आलोय। या गावकऱ्यांच्या साक्षीने सांगतो, गेल्या 5 वर्षाचा जो माझा सहवास आहे त्या गावावर माझा विश्वास आहे। हे गाव या सज्जन मामाला विचारणार नाही आणि या कमळाला विचारणार नाही। या गावाच्या वतीनं मी आज तुम्हाला माझा शब्द देतो आणि हा शब्द या गावकरीच्या वतीनं मी त्यांना द्यायला जातो, कारण पुढच्या इलेक्शनला, पुढच्या काळाला हा सज्जन मामा त्या गावाची पाठीमाग उभा टाकणार आहे। हा शब्द माझा राहील। हे 2 शब्द बोलतो आणि माझे शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सहवास असल्यामुळं जे ते कामं करत राहिलेत आणि गावाचा विकास चालू आहे। 5 वर्षापासून आमची सुधारणा चांगल्या पद्धतीने करतात। ही 2 शब्द बोलून माझे पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आमचे नेते माननीय राणाजगदीशसिंह पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे नेते माननीय सज्जनजी मामा साळुंके, त्याचबरोबर युवकांचे आयडियल माननीय पिट्टूभाई यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात आहोत। या अनुषंगाने मी एवढंच सांगू इच्छितो की आतापर्यंत ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये 5 वर्षाच्या अगोदर माननीय राणाजगदीशसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि त्यानंतरच्या काळामध्ये मामानी या गावाला नंदनवन करून सोडलेला आहे, याच्या माध्यमातून पुढेही या गावावरती माननीय राणाजगदीशसिंह पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे नेते माननीय सज्जनजी मामा साळुंके यांच्या माध्यमातून पूर्णतः विकास होणार आहे। आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ शीतल आनंद ढाले आणि मी माझ्या घरचे सौ मीरा विजय क्षीरसागर हे पंचायत समितीचे उमेदवार आहेत। तरी मी सर्व मायबाप जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की येत्या 7 तारखेला कमळासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना माननीय सज्जनजी मामा साळुंके हेच या ठिकाणी मार्गदर्शक आणि उमेदवार आहेत असं समजून या ठिकाणी भरघोसाच्या मताने विजय करावं असं मी या ठिकाणी आपल्यासमोर माझे 2 शब्द व्यक्त करतो। मामा प्रेमी तुम्हाला सांगण्याचा विषय म्हणजे मामानी केलेली लोकांसोबतची संवाद सभा आणि मामानी जोडलेला गावाचा विकास हे बघता आपल्या पहिले उमेदवार जे होते काँग्रेसचे त्यांनी आपल्या लोकांबद्दल ते तोडलेला आणि लोकांची जी नाळ तोडून त्यांनी संपर्क तोडून त्यांचा विषय निर्माण झालेला ह्या लोकांनी जाणून दिले मामा हा किती कामाचा माणूस आहे। प्रत्येक वेळेस मामाने लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी आणि आम जनतेसाठी काम केलेलं आहे। आपले उमेदवार बोल थापा देऊन जाते तसे मामाने स्वतः खर्चात जो निर्णय घेतला राणादादाचं नेतृत्व मान्य करून राणादादांना बळकट देण्यासाठी आम्हाला तुम्ही विजय करावी सर्वांना एवढीच विनंती। भारतीय जनता पार्टीवर मतदान करणार याचा आम्हाला विश्वास आहे। हा विजय या मतदारावर अवलंबून आहे। हे मतदार भारतीय जनता पार्टीवर मतदान करणार ही आमची अपेक्षा आहे। आपलं मतदान कुणाला करायचं, कमळाला करायचं का कुणाला करायचं? कमळाला करायचं। आपल्याला भारतीय जनता पार्टी बहीण आहे। माननीय राणादादाच्या माध्यमातून आपल्या कात्री गावामध्ये लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ या सर्व माझ्या बहिणीला मिळत आहे। त्या बहिणीच्या तोंडातून आपण माहिती करून घ्या की आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या कमळ या चिन्हाच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणीचे 2 शब्द ऐकून घ्या। भारतीय जनता पार्टी का विजय हो। राणादादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राणादादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी का विजय हो। भारतीय जनता पार्टी का विजय हो। सज्जन मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सज्जन मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय